आघात. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. तो व्हिडिओ बघितल्यापासून सत्यजित अस्वस्थ होता. त्याचं कामात पण लक्ष लागत नव्हतं. कधी एकदा संध्याकाळ होते आणि आपण त्या व्यक्तीला जाऊन भेटतोय असं त्याला झालं होतं. मनातले विचार थांबण्याचं नावच घेत नव्हते. व्हाय मिस्ट्रिगल, व्हाय? का असं केलंयस तू? तो स्वतःशीच म्हणाला. संध्याकाळचे 7 वाजले तरी तो अजून ऑफिसमध्ये होता. आज त्याने कुठलंही काम घेतलं नव्हतं. सगळ्या मीटिंग कॅन्सल करून तो फक्त त्याच्या केबिन मध्ये डोक्याला हात लावून बसलेला होता. त्याने जे काही पाहिलं होतं त्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. तो विचार करत बसला होता. तितक्यात त्याचा फोन वाजला. तर त्याने फोनकडे पाहिलं. एंजल कॉलिंग नाव दिसत होतं. तसं तो भानावर आला. त्याने स्वतःला सावरलं आणि फोन रिसीव्ह केला. हॅलो, तो म्हणाला. हॅलो जीत, कुठे आहात? निघालात की नाहीत ऑफिसमधून? मी वाट बघते तुमची. त्याने फोन उचलताच ती खूप उत्साहाने म्हणाली. पण तिचा आवाज ऐकून त्याला मात्र खूप भरून आलं. जर तिला मिस्ट्री गर्ल बद्दल समजलं तर ती कशी स्वतःला सावरेल याचा तो विचार करत होता. हॅलो जीत, ऐकताय ना तुम्ही? ती पुन्हा म्हणाली. एंजल, आज मला यायला उशीर होईल. तू माझी वाट पाहू नकोस. जेवून घे आणि हो, स्वतःची काळजी घे. बाय, लव्ह यू. असं म्हणत त्याने फोन ठेवूनही दिला. इतर वेळी तिच्याशी बोलायला नेहमी उत्साही असणारा तो आज मात्र स्वतःची नजर चोरत होता. त्याने रागातच त्याचं काढून ठेवलेलं ब्लेझर उचललं आणि हातावर टाकत तो तिथून निघाला. त्याचे डोळे आग ओकत होते. इतका तो चिडला होता. वाऱ्याच्या वेगाने कार चालवत तो त्या पत्त्यावर पोहोचला. कोल्हापूरच्या थोडंसं बाहेर एका सुनसान टेकडीवरती जागा होती. तिथून पूर्ण कोल्हापूर दिसत होता. थोडं जवळ येताच त्याने कारचा स्पीड कमी केला आणि थोड्या अंतरावर कार उभी केली. त्याने गळ्यातला टाय लूज केला आणि शर्टच्या स्लीव्स वरती फोल्ड केल्या. आता त्याला कोणीही थांबवू शकणार नव्हतं, कारण त्याने जे भोगलं होतं तेच आता दुर्वाच्या बाबतीत घडतंय. हे बघून त्याला त्याचा संताप अनावर होत होता. तो खाली उतरला. आणि चालत पुढे आला. काही अंतर चालून गेल्यानंतर त्याला समोर एक मुलगी पाठमोरी उभी दिसली. ती कोणाला तरी फोन लावत होती. तिला बघताच त्याने रागात हाताच्या मुठी आवळल्या. हॅलो मिस्ट्रिगल. तिच्या पाठीमागून एक भारदस्त आवाज आला. तशी ती दचकून मागे फिरली. पण मागे वळताच त्याने एका झटक्यात तिचा गळा पकडला आणि जोर लावून तिचा गळा दाबायला सुरुवात केली. त्याच्या या अचानक झालेल्या हल्ल्याने तिचे डोळे जागेवर मोठे झाले. हातातला फोन तर केव्हाच खाली पडला होता. ती त्याच्या हातातून स्वतःचा गळा सोडवून घेण्यासाठी झटपट करू लागली. लाज नाही वाटली स्वतःच्या मैत्रिणीला दगा देताना? तिने तुझ्यावर इतका विश्वास ठेवला
आणि तू तिचाच विश्वासघात केलास. याची शिक्षा तर तुला मिळणारच आहे. आय विल किल यू. असं म्हणत त्याने तिच्या गळ्यावरची पकड अजून मजबूत केली. आता मात्र हळूहळू तिचे डोळे पांढरे पडू लागले. जीत! मागून एक मोठा आवाज आला. तशी त्याच्या हाताची पकड सैल झाली. त्याने तसंच मान मागे फिरवून पाहिलं आणि आता तो शॉक झाला, कारण समोर दुर्वा उभी होती. पण त्याच्यापेक्षाही जास्त ती शॉकमध्ये होती, कारण सत्यजितचा हात रीनाच्या गळ्यावर होता. ती तशीच वाऱ्याच्या वेगाने पळत त्यांच्या जवळ आली. तिने एका झटक्यात सत्यजितचा हात बाजूला केला. त्याचा हात बाजूला होताच रीना अर्धवट उघडलेल्या डोळ्यांनी खाली पडणार होती. तितक्यात दुर्वाने तिला सावरलं आणि तिला घेऊनच ती खाली बसली. सत्यजित, हे काय करत होता तुम्ही? डोकं ठिकाणावर आहे ना तुमचं? ती खूप रागात बघत म्हणाली. पण तो मात्र अजूनही धक्क्यातून बाहेर आला नव्हता. 8 वाजायला आता फक्त 10 सेकंद उरली होती. हळूहळू ते 10 सेकंद पूर्ण झाले आणि 8 वाजताच अचानक बाजूला रोषणाईचा झगमगाट झाला. ती ऊर्जा इतकी प्रखर होती की आपोआप सत्याचे हात त्याच्या डोळ्यावर गेले. काही सेकंदांनंतर त्याने हळूच डोळ्यांवर असलेला हात खाली घेतला आणि आता त्याला अजून एक धक्का बसला. समोर एक छोटा टेंट होता. त्याच्या बाजूला जेवणाचा टेबल आणि त्याच्या बाजूला असलेलं एक झाड सगळं विजेच्या रोषणाईने झगमगत होतं. एखाद्या डिनर डेटसाठी ज्या पद्धतीने अरेंजमेंट केलेली असते तशी सगळी अरेंजमेंट केलेली होती. तो डोळे फाडून समोर बघत होता, कारण अजूनही त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. समोरचं ते दृश्य बघितल्यानंतर त्याने पुन्हा त्या दोघींकडे पाहिलं. रीना मोठमोठ्याने श्वास घेत होती. दुर्वा तिच्या छातीवर चोळत बसली होती. सत्यजितचं लक्ष दुर्वाकडे गेलं आणि तो जागेवर एक पाऊल मागे सरकला. अगदी नव्या नवरीसारखा साजशृंगार केला होता तिने. लाल रंगाची साडी, मोकळे सोडलेले केस, कपाळावर टिकली, ओठांवर लाल लिपस्टिक, हातात बांगड्या आणि गळ्यात त्याच्या नावचं मंगळसूत्र. पण तिच्या चेहऱ्यावर मात्र प्रचंड भीती होती. रीना, ऑल सेट ना? अचानक एक आवाज आला. तसं सत्यजितने तिकडे पाहिलं तर त्या झाडावरून एक मुलगा उडी मारत खाली उतरला. खाली उतरताच जेव्हा त्याने समोर पाहिलं तेव्हा आता तो शॉक झाला होता. अथर्व, पटकन पाणी आण. दुर्वा त्याच्याकडे बघून ओरडली. तसा आता सत्यजितला हार्ट अटॅक यायचा बाकी राहिला होता. समोर काय चाललंय त्याला काहीच कळत नव्हतं. डोक्याला मुंग्या सुरू झाल्या होत्या. हा, आणतो. असं म्हणत तो पटकन ग्लासभर पाणी घेऊन त्यांच्या जवळ आला. काय झालं हिला? थोड्या वेळापूर्वी तर चांगली होती. आमची सगळी अरेंजमेंट करून झाली म्हणून मी तिला तुला फोन करायला कुठपर्यंत आली हे विचारायला सांगितलं होतं. अथर्व पण काळजीने म्हणाला. पण तो हे म्हणताच दुर्वाने खूप रागात सत्यजितकडे पाहिलं. थोड्या वेळासाठी तर त्याला तिच्या चेहऱ्यात काली मातेचं रूप दिसलं आणि तो जागेवरच 2 पावलं मागे सरकला. दुर्वा, आय एम ओके, यू डोंट वरी, रीना तिच्याकडे बघून म्हणाली, कारण दुर्वा खाऊ का गिळू अशा नजरेत सत्यजितकडे बघत होती. दुर्वाने तिला पाणी पाजलं आणि तिच्या हाताला पकडून तिला उभं केलं. हे सगळं काय चालू आहे? कोणी सांगेल का मला? त्याने थोडं भीतच विचारलं.
काही नाही, असंच घरात बसून बसून बोर झालो होतो ना, म्हणून इथे वनभोजन करायला आलोय. दुर्वा खूप रागात त्याच्याकडे बघून म्हणाली. तसं त्याने भीतीने आवंढा गिळला. कधी कुणाला न घाबरणारा तो आज पहिल्यांदा घाबरला होता. दुर्वा शांत हो, आय थिंक त्यांचा गैरसमज झालाय, रीना म्हणाली. लिसन दुर्वा, मला सकाळी एक लेटर मिळालं आणि जेव्हा मी CCTV मध्ये बघितलं तेव्हा मला त्यात रीना दिसली. आणि तुला माहिती आहे त्या लेटरमध्ये काय लिहिलेलं होतं? तो पुढे बोलतच होता की तिने हात करून त्याला थांबवलं आणि त्याच्या समोर चालत येऊन उभी राहिली. मला सगळं माहितीये की त्यात काय लिहिलेलं होतं, कारण ते लेटर तिने नाही, मी तुम्हाला पाठवलं होतं, ती म्हणाली. आणि त्याला भोवळ आल्यासारखं वाटलं, पण तरीही तो स्वतःला स्ट्रॉंग करत तिच्या समोर उभा होता. यु नो व्हॉट, तुमची ती टॅगलाईन आहे ना, पाण्यातली मगर सत्याची नजर सगळीकडे बिरबिरत असते, अगदी खरं आहे ते. खरंच तुमची नजर सगळीकडे बिरबिरत असते आणि नको तिथे बिरबिरत असते. तुमच्या याच सवयीमुळे आज आमच्या सरप्राईजचा सत्यानाश झालाय. आणि मी जर वेळेवर आले नसते ना, तर आतापर्यंत तुम्ही रीनाचं रामनाम सत्य सुद्धा केलं असतं, ती रागात त्याची कॉलर पकडत म्हणाली. पण हे ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण हे असं काही असेल असा त्याने विचारच केला नव्हता. सरप्राईज? कसलं सरप्राईज? त्याने घाबरत विचारलं. दुर्वाने त्याच्या कॉलरवर असलेला हात सोडला आणि पाठीमागे वळत म्हणाली. गाईज, तुम्ही लोकांनी खूप हेल्प केली माझी, थँक्यू सो मच. रीना, आय एम सॉरी, माझ्यामुळे तुला त्रास झाला. दुर्वा त्या दोघांची माफी मागत म्हणाली. दुर्वा, अगं इट्स ओके, मी ठीक आहे. माझ्यामुळे तुम्ही तुमचा स्पेशल मोमेंट खराब करू नका, मी खरंच ठीक आहे. रीना पुढे होत दुर्वाचा हात हातात घेत म्हणाली. पण तिच्या गळ्यावर उमटलेली सत्यजितची बोटं बघून दुर्वाला खूप वाईट वाटत होतं. स्पेशल मुमेंट? सरप्राईज? इथे नक्की काय चाललंय, कोणी सांगेल का मला? आता मात्र सत्यजितने वैतागून विचारलं. जीजू, तुम्हाला सेव्हियर बद्दल माहित करून घ्यायचं होतं ना, तेच सांगण्यासाठी दुर्वाने हे सरप्राईज अरेंज केलं होतं आणि यात आम्ही तिची मदत केली. हा अथर्व, आमचा फ्रेंड, ही सगळी डेकोरेशनची अरेंजमेंट त्याची आयडिया आहे. आणि सकाळी जे लेटर मी तुम्हाला पाठवलं ते हिच्या सांगण्यावरून पाठवलं होतं. ते लेटर जरी मी पाठवलं असलं तरी त्यात जे काही शब्द लिहिले होते ते दुर्वाचे होते. मिस्ट्री गर्ल मी नाही, ही आहे. आणि ज्या सेव्हियरला तुम्ही शोधताय ना, तो सुद्धा इथेच आहे. पण त्याच्याबद्दल मी तुम्हाला काही सांगणार नाही, कारण तो अधिकार दुर्वाचा आहे. त्यामुळे तीच तुम्हाला सगळं सांगेल, रीना म्हणाली. आणि आत्ता सत्यजितने मनातच डोक्याला हात लावला, कारण त्याच्या एक्स्ट्रा डिटेक्टिव्ह स्वभावामुळे आज नकळतपणे त्याने दुर्वाचं सगळं सरप्राईज खराब केलं होतं. याची जाणीव होताच त्याला तिच्यासाठी वाईट वाटलं. पण मध्येच त्याला रीनाचं शेवटचं वाक्य आठवलं, सेव्हियर पण इथेच आहे. म्हणजे आज दुर्वा त्याची आणि माझी भेट घालून देणार आहे का? मीन्स तो सुद्धा इथे येतच असेल. तो मनातच विचार करू लागला. दुर्वा, एक बोलू? तुझा हिरो फक्त तुझ्यासाठी हिरो आहे, बाकी सगळ्यांसाठी विलन आहे. रीना घाबरून सत्यजितकडे बघत म्हणाली. रीना, आय एम सॉरी, माझा गैरसमज झाला होता. तो एक पाऊल पुढे येत म्हणाला, पण त्याच्या पुढे येण्याने रीना मात्र घाबरून दुर्वाच्या पाठीमागे लपली
बिचारी अजूनही धक्क्यातून सावरली नव्हती. अथर्व, तू रीनाला घेऊन जा आणि जाताना तिला तिच्या घरी सोड. दुर्वा अथर्वकडे बघत म्हणाली. अथर्व रीनाला घेऊन निघून गेला. मनातच ते दोघे आता सत्यजितसाठी प्रार्थना करत होते, कारण आज सत्यजितला पुन्हा एकदा रिअल दुर्वा बघायला मिळणार होती. एंजल, आय एम सॉरी. तो एक पाऊल पुढे येत म्हणाला, पण लगेच तिने मध्येच हात करत त्याला थांबवलं. मिस्टर सत्यजित पाटील, तुम्ही ना कधीच सुधारणार नाही. हा आहे तुमचा असली चेहरा. तुमच्यातली गुंडगिरी कितीही ठरवली ना तरी संपवू शकणार नाही. फक्त व्हिडिओमध्ये तिला पाहिलं म्हणून लगेच तुम्ही तिचा जीव घ्यायला निघालात. आधी निदान तिला विचारायचं तरी होतं. निदान स्वतःची बाजू मांडायची एक संधी तरी तिला द्यायची होती. जर मी आज वेळेत आले नसते तर काय झालं असतं याचा विचार केलाय का तुम्ही? बिचारे ते दोघं. एकाच दिवसात त्यांनी हे सगळं अरेंज केलंय. फक्त माझ्यासाठी रीना घरी खोटं बोलून सकाळी सकाळी आपल्या घरी आली होती. तिने हे लेटर तुमच्यापर्यंत पोहोचवलं होतं आणि तुम्ही काय केलं? तिचा गळा पकडलात, तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. खरं तर माझंच चुकलं, जे मी तुम्हाला सरप्राईज द्यायचा विचार केला. सगळं आधीच खरं खरं सांगून टाकायला हवं होतं. पण वाटलं की ज्या माणसाने आपल्यासाठी इतकं काही केलंय त्याच्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन करूया. पण तुम्ही तर मलाच सरप्राईज केलं. सगळ्या मूरचे 12 वाजलेत. आय जस्ट हेट यू जित, आय हेट यू. ती त्याची कॉलर पकडून मनातली सगळी भडास काढत होती. एंजल, लिसन. मला जर माहीत असतं ना तर मी असं कधीच केलं नसतं. अगं, चुकून झालंय माझ्याकडून. आय एम सॉरी. तो तिचा चेहरा ओंजळीत पकडत म्हणाला. पण अजूनही मनात विचार सुरू होते की सेव्हियर कधी येणार आहे. तिच्या डोळ्यात मात्र आता पाणी आलं होतं. किती छान तयार झाली होती ती त्याच्यासाठी. मनात कितीतरी स्वप्न घेऊन ती तिकडे आली होती. पण जेव्हा तिने सत्यजितला रीनाचा गळा दाबताना पाहिलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती. हे एंजल, आय एम सॉरी ना. खरंच चुकून झालं. आणि मला एक सांग, रीना जाता जाता काय बोलून गेली? सेव्हियर इथे आहे म्हणजे तू त्याला इथे बोलवलंयस का? त्याची आणि माझी भेट घालून देणं, हे तुझं सरप्राईज होतं का? त्याने मनात कितीतरी वेळापासून घुमत असलेला प्रश्न शेवटी विचारलाच. सेव्हियरचं नाव ऐकून ती मात्र शांत झाली. तिने उलट्या हाताने डोळ्यातले अश्रू पुसले आणि त्याच्याकडे बघून म्हणाली, हो, तोच प्लॅन होता माझा. ज्या सेव्हियरने तुमची रात्रीची झोप उडवली त्याची तुमच्याशी भेट घालून द्यायची होती. गेल्या काही दिवसांपासून बघतेय तुम्हाला. तुम्ही बोलत जरी नव्हतात तरी तुमच्या मनात त्याचेच विचार सुरू होते. तुम्ही त्याला सगळीकडे शोधत होतात. म्हणून मला वाटलं की तुमची ही एक्साइटमेंट एकदाची संपवून टाकावी आणि तुम्हा दोघांना एकमेकांसमोर उभं करावं. ती म्हणाली. तसं त्याने तिच्या गालावर असलेला हात खाली घेतला. मला कोणालाही भेटायचं नाहीये. चल आपण घरी जाऊया. असं म्हणत त्याने तिचा हात पकडला आणि तिला घेऊन तिथून जाऊ लागला. मनातून कुठेतरी तो घाबरला होता. सत्य परिस्थितीला समोर जाण्याची कदाचित त्याच्यात हिंमत नव्हती. अजिबात नाही, मी कुठेही जाणार नाहीये. आज तर मी तुम्हाला सगळं सांगून राहणारच आहे, कारण त्याशिवाय आता माझं पण मन शांत होणार नाहीये. तुम्हाला माझ्या सेव्हियरला भेटायचं होतं ना? ठीक आहे, मग भेटा. असं म्हणत एका झटक्यात तिने त्याच्या हाताला हिसका देत मागे ओढलं आणि त्याची कॉलर पकडून त्याच्या डोळ्यात पाहू लागले. एंजल, हा काय वेडेपणा आहे?
तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. त्या प्रखर विजेच्या रोषणाईमध्ये तिच्या डोळ्यात त्याला स्वतःच एक हलकंसं प्रतिबिंब दिसलं. डोळ्यात बघा माझ्या, कोण दिसतंय? ती पापणी न लावता त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली. हे बघ, अंधार आहे, त्यामुळे मला काहीच दिसत नाहीये आणि मला कोणाला भेटायचं पण नाहीये. लेट्स गो फ्रॉम हियर. असं म्हणत त्याने तिच्यावरची नजर बाजूला केली आणि तो तिथून जाऊ लागला. तसं तिने पुन्हा त्याला मागे फिरवलं आणि त्याचा चेहरा उंजळीत पकडत म्हणाली, तुम्हाला आपली पहिली भेट आठवते? जेव्हा लोणावळ्याच्या त्या हॉटेलमध्ये गॅस लीक झाला होता आणि तुम्ही मला वाचवलं होतं, ती म्हणाली. ती घटना हृदयात कोरलीये माझ्या, कारण हाच तो दिवस होता ज्या दिवशी मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. तो पण तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, फक्त तुम्हीच नाही, मी सुद्धा. त्या दिवशी मी सुद्धा माझ्या सेव्हियरच्या प्रेमात पडले होते. त्याचा चेहरा बघून नाही, त्याचे डोळे बघून. हेच होते ते निळे डोळे ज्यांनी मला वेड लावलं होतं. प्रेम या शब्दावर विश्वास नसलेली मी फक्त या डोळ्यांवर प्रेम करू लागले होते. तुमचं नाव मला माहित नव्हतं, म्हणून मीच तुमचं नाव सेव्हियर ठेवलं होतं. मला वाचवणारा सेव्हियर. तुम्ही खरंच माझे सेव्हियर आहात. आधी मला त्या हॉटेलमध्ये वाचवलं आणि नंतर माझ्या आयुष्यात येऊन मला डिप्रेशनमध्ये जाण्यापासून वाचवलं. जीत, ज्याला तुम्ही शोधताय ना, तो दुसरा तिसरा कोणी नसून तुम्हीच आहात. तुम्हीच आहात माझे सेव्हियर. माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम फक्त तुम्ही आहात जीत, दुसरं कुणीही नाही, ती म्हणाली आणि तो शॉक झाला. आपण जे ऐकतोय तो आपला भास तर नाही ना, असं त्याला वाटलं. झटका बसल्यासारखा तो जागेवर एक पाऊल मागे सरकला. म्हणजे इतक्या दिवसांपासून मी स्वतःला शोधत होतो? तो म्हणाला. हो, ती म्हणाली. म्हणजे इतके दिवस मी स्वतःला शिव्या घालत होतो? तो म्हणाला. हो, ती डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली. म्हणजे जसं तू माझं पहिलं प्रेम आहेस, तसंच तुझं पहिलं प्रेम मी आहे? तो हिप्नोटाईज झाल्यासारखा चेहरा करत म्हणाला. हो जीत, तुम्हीच माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहात. सेव्हियर आणि सत्यजित एकच व्यक्ती आहे आणि ते तुम्ही आहात, ती म्हणाली. मी सेव्हियर आहे? तो म्हणाला. जीत, आता एकच प्रश्न किती वेळा विचारणार आहात? ती फैतागून म्हणाली. पण तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच त्याने तिला जवळ ओढलं आणि तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. तुझ्या तर म्हणजे इतके दिवस तू मला उल्लू बनवत आलीस. जे कोणाच्या बापाला जमलं नाही ते तू करून दाखवलंस. आय जस्ट कांट बिलीव्ह की मी मूर्खासारखा इतके दिवस स्वतःला शोधत होतो. हाऊ फूल आय एम. तुला माहिती आहे मी स्वतःला किती शिव्या दिल्या. याची शिक्षा तर तुला मिळणारच आहे. असं म्हणत त्याने तिच्या ओठांकडे पाहिलं. पण आता त्याचा पवित्रा बघून ती मात्र घाबरली. तो पुढे झुकला तसं तिने तिची मान मागे घेतली. जी प्लीज, माझा मेकअप खराब होईल, ती केविलवाणा चेहरा करून म्हणाली. तुझ्या मेकअपची ऐसी की तैसी. असं म्हणत त्याने तिला जवळ ओढलं आणि तिच्या ओठांवर ओठ ठेवले.
किस करता करता त्याने तिला उचलून गोल फिरवलं. पण हे करताना त्याचा तोल गेला आणि तो तिला घेऊनच खाली पडला. तो भाग थोडा टेकडीचा असल्याने खाली उतार होता. दोघेही तसेच घरंगळत खाली जात होते, पण त्यांना मात्र आता कशाचीच पर्वा नव्हती. जिनका मिलना तकदीर में लिखा होता है, जिनका मिलना तकदीर में लिखा होता है, वो कभी ना कभी मिल ही जाते हैं. अगर प्यार सच्चा हो, अगर प्यार सच्चा हो, दिलों के फूल खिल ही जाते हैं. चला, सगळ्यात मोठा सस्पेन्स फायनली आता संपलाय. आजचा भाग कसा वाटला ते मी तुम्हाला विचारणार नाही, कारण तुम्ही स्वतःहूनच सांगाल याची आम्हाला खात्री आहे. तर पट्टापट उठा आणि आता कमेंट करायला सुरुवात करा.